जाऊया पुढच्या बातमीकडे आणि बातमी मुंबईमधून गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आता आंदोलन होणारे मनसेनं सदावर्तेंच्या विरोधात एल्गार पुकारलाय आणि सदावर्तेंच्या भूमिकेला मनसेने विरोध केलाय। मराठी विरोधातल्या भूमिकेला मनसेनं हा विरोध केलेला आहे। तर रिक्षा आणि टॅक्सी चालकांना मराठी येणं हे बंधनकारक आहे अशा प्रकारची अधिसूचना काढल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांनी प्रताप सरनाईक हा कायद्यापेक्षा मोठा नाही अशा प्रकारे वक्तव्य केलं होतं। एकच राजकीय वाद पेटलेला होता आणि मनसेनं आता गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आंदोलन करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मनसेनं सदावर्तेंच्या भूमिकेला विरोध केलेला आहे। तर मराठी येणं हे काही अनिवार्य नाही अशी भूमिका सदावर्तेंनी घेतलेली होती। त्या संदर्भात त्यांनी पत्रकार परिषद घेतलेली होती आणि यामधून त्यांनी राज ठाकरेंवर मनसेवर सुद्धा आसूड ओढलेले होते आणि आता मनसे आक्रमक झाली आहे। गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली। राज ठाकरे का प्रत्येक वेळेला नालायक माणूस आहे। प्रत्येक वेळेला मराठी भाषेच्या विरोधात बोलतो। सन्मान्य राज सरांना एकेरी भाषेत बोलतो। याचा आम्ही निषेध करायला आलेलो। 4 लोक आज यांनी पोलिसांनी पण यानंतर आले त्यांना आम्ही नीट धमकी। ही महाराष्ट्र सैनिकाची धमकी समजा, आता इशारा समजा। उत्तर देऊ, तुमचं काय म्हणणं आहे? आम्हाला काय शिकवणार? आम्ही कायदे मानणारी लोक आहे। तुम्ही काय कायदे पाहिजे? तुम्ही काय आम्ही रस्ता तर मनसेनिक आक्रमक झालेले आहेत आणि सदावर्तेंच्या भूमिकेला मनसेनं विरोध केलेला आहे। आक्रमक होत हे आंदोलन मनसैनिकांचं सुरू आहे सदावर्तेंच्या विरोधात आणि गंभीर इशारा सुद्धा दिलेला आहे। तर मराठी संदर्भात सदावर्तेंनी जे वक्तव्य केलं होतं त्यांच्या पत्रकार परिषदेमधून मराठी येणं हे अनिवार्य नाही असं म्हटलेलं होतं, त्याचा विरोध आता मनसैनिक करतात। तर या आंदोलनासंदर्भात सदावर्तेंनी प्रतिक्रिया दिली आहे, पाहूया। विचार केला तर त्यांनी हे मान्य नहीं केलं तर कायदेशीर लढाई आपण लढणार का? हर कष्टकारी हर रिक्शा वाले के साथ हम हैं। शशांक राव जी भी हर रिक्शा वाले के साथ है। कानून के साथ हम हैं, संविधान के साथ हम हैं और प्रभु श्री राम के विचारों के साथ हम हैं। और लड़ाई हमसे नहीं है प्रताप की। प्रताप को लड़ने का किससे है मालूम है? दत्तोपंजी ठेंगड़ी के विचारों से लड़ना है। वो लड़ाई उन्हें महंगी पड़ेगी। एकनाथरावजी शिंदे साहब प्रताप को समझाओ। मान्यवर दत्तोपंजी ठेंगड़ी के विरोध में जा रहे हैं प्रताप। भारत रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के संविधान के विरोध में जा रहे हैं प्रताप। इस तरह का प्रताप मिट्टी में मिला जाएगा राजनीति। बस इतना कहेंगे। एकनाथरावजी शिंदे साहब प्रताप को बुला के उनको जो सुनाना है सुनाएंगे, जो लगाना है और लगाएंगे प्रताप को, ये मुझे उम्मीद है। आपण मुख्यमंत्र्यांना भेटणार विचार केला तर त्यांनी हे मान्य नहीं केलं।